नमस्कार मित्रांनो, आज आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे बघा, मी मस्त अशी देवपूजा करून घेतली आहे. कशी वाटत आहे मला कमेंटमधनं नक्की सांगा. आणि इकडे बघा, स्वामींना मस्त असं फुलं वगैरे ठेवले, दिवा लावला, धूप लावला. किती मस्त वाटत आहे. मग माझे राहिलेले काम करून घेतले, कपडे धुवून घेतले. कपडे खूप जास्त पडले होते आज. आणि आज मी बनवणार होते पुरणपोळी चुलीवरची. बघा, मग त्याच्यासाठी मी चुलीवर असं मस्त असं कुकर ठेवलं, डाळ शिजवून घेतली. बघा, इकडं पुरण वाटून घेतलं. मग नंतर भात ठेवला, भात बनवून घेतला. भात बनवून झाल्याच्या नंतर मग मस्त असं पापड तळून घेत आहे. बघा इकडं, हे पापड काय मी विकतच आणलेले आहेत. त्याच्यानंतर मग मी कुरवडी तळून घेत आहे. कुरवडी मीच बनवली आहे. मी सांगितलं याच्या आधी तुम्हाला, माझ्या अंगात खूप साऱ्या कला आहेत. येत नाही पण तरी पण ट्राय करत राहायचं. बघा कशी वाटत आहे कुरवडी, सांगा. ह्या मी बनवलेल्या कुरवडी आहेत. येत नाही पण शिकत राहायचं. आज चुकेल, उद्या चुकेल, नंतर तर बरोबर येईल ना. कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा. बघा, ह्या कुरवड्या मीच बनवल्या आहेत. आपण केलं तर आपल्या मुलांना खायला मिळणार आहे. मग कुरवडी तळून झाली की मग तांदळाच्या पापड्या तळून घेतल्या. तांदळाच्या पापड्या पण मीच घरी बनवल्या आहेत. काही ना काही ट्राय करत राहायचं, शिकत राहायचं, असं मला वाटतं. आणि मी तसंच करते. ह्या बघा, तांदळाच्या पापड्या कशा वाटत आहेत सांगा मला नक्की. आज पौर्णिमा आणि हनुमान जयंती असल्यामुळे मी पुरणपोळीचा बेत बनवला आहे. हे बघा कशी वाटत आहे. मग पापड तळून झाल्या की मग मी भजे बनवायला घेतले. मस्त असे भजे तयार करून घेत आहे. भजे तयार करून झाले की मस्त असं आमटीला फोडणी टाकत आहे. इकडे बघा, याच्यामध्ये सगळे मसाले वाटण करून टाकले आहेत. काळं तिखट वगैरे टाकून बघा, याच्यात आमटी टाकून घेत आहे. आणि बघा कशी दिसत आहे माझी आमटी. मग घेतल्या पोळ्या बनवायला. पोळ्या बनवणं एक टास्कच आहे बघा. फुगली तर फुगली, नाही तर मग मधनंच फुटणार. पण तसं नाही झालं. माझ्या सगळ्या पोळ्या फुगल्या अशा मस्तपैकी. काही जण मला बोलत असतात की तुला स्वयंपाक बनवता येत नाही, तर त्यांच्यासाठी बघा हा व्हिडिओ. हे मी स्वतः तयार केल्या आहेत पोळ्या. येतो मला स्वयंपाक बनवायला. मी सुगरण आहे. जसं जमतं मला तसं मी बनवते. मग बघा किती छान अशी, किती बघा टंब फुगली आहे पोळी माझी. आणि मला काही घरात मदत करायला कोणी नाही. मी एकटीच सगळा स्वयंपाक बनवत आहे. एक जणाच्या घरी पण डब्बा द्यायचा आहे, त्याच्यासाठी मस्त असं पोळी बनवून घेत आहे. किती छान वाटत आहे सांगा. खायला तर इतकी भारी लागते ना. मग बघा, मस्त असं नैवेद्याचं ताट तयार केलं. इकडं बघू शकता. मग मस्त असं देवाला नैवेद्य दाखवून घेत आहेत. माझे मिस्टर दाखवत आहेत देवाला नैवेद्य. किती छान वाटत आहे बघा. मस्त असं हळदी कुंकू वाहून नैवेद्य दाखवून घेत आहेत. बघा इकडं दोन आमचे कार्टून हात जोडून बसले आहेत. आमचा छोटासाच परिवार आहे, पण सुखी आहोत. जास्त अपेक्षा नसल्या मग माणूस सुखी असतो. बघा मस्त असं आम्ही वाढून घेतलं, जेवण करत आहोत. आमची चौघांचीच फॅमिली आहे. मग आम्ही जेवण करून आजीकडे निघालो. माझ्या आजीकडं जात आहोत रस्त्याने. आजीकडे गेल्यानंतर आजीने आम्हाला चहा पाणी केले.
मग आजी म्हणली बघ बाहेर माळवं लावलं आहे, तुला काय घेऊन जायचं आहे का? बघा ही त्याने माळवं लावले आहेत, वांगे, कांद्याची पात, चुका, पालक सगळं लावलं आहे. शेवग्याची शेंग पण आहे तिच्या दारात. आजीकडे गेलं की असा भाजीपाला मिळतोच थोडाफार. मग आम्ही भाजी घेऊन आलो घरी. आजच्या पुरतं एवढंच. बाय बाय सगळ्यांना. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनल.